आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, सदैव सुखाचे राहो ही माझी सदिच्छा. माझी मुलं दोन्ही चांगली आहेत, व्यवस्थित आहेत. आशीर्वाद माझा पाठीशी, प्रमोदचा सुरेखाच्या पाठीशी आशीर्वाद आहे. व्यवस्थित राहो ही माझी, आनंद आणि सुखाची राहो हा माझा आशीर्वाद. माझ्यासाठी मे महिना खूप महत्त्वाचा आहे, कारण दादाचा जन्म मे महिन्याचा आहे, सुरेखा पण मे महिन्याची आहे, त्यांची अॅनिव्हर्सरी सुद्धा मे महिन्याची आहे आणि तिची रिटायरमेंट सुद्धा मे महिन्याची आहे. तर दादा तुला 60 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि मला आपलं बालपण आठवते, सायन प्रतीक्षा नगरमध्ये आपण जेव्हा राहत होतो तेव्हा तू माझा अभ्यास घ्यायचास, मला अकाउंट शिकवायचास, मला शॉर्ट हँड शिकवायचास. सर्व तुझ्यामुळे मी अभ्यास पूर्ण करू शकले आणि मला तुझा खूप सपोर्ट लहानपणापासून मिळाला. तुझं एज्युकेशनमध्ये माझ्या तू खूप मदत केलीस आणि म्हणजे तू एक वडिलांच्या जागी आहेस माझ्यासाठी. माझा मोठा भाऊच नाही तर वडिलांच्या जागी मी तुला मानते. आणि तुझ्या ह्याच्यात तुझं पुढचं आयुष्य खूप सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जाऊ. सुरेखालाही रिटायरमेंट छान सुखाची वगैरे पुढचं आयुष्य सुरेखालाही छान जाऊ. त्या ह्या माझ्या शुभेच्छा. हाय, हॅलो. आपण आता इथे उभे आहोत केएम हॉस्पिटलमध्ये. इथे आई बाबांना खरोखरच एक सुरेख रत्न, कन्यारत्न प्राप्त झालं आणि म्हणूनच आई बाबांनी त्या कन्यारत्नाचं नाव सुरेखा ठेवलं. तिचा सुरेख चेहरा बघूनच एवढे सगळे आनंदित झाले आणि तो आनंद दिवसेंदिवस वाढतच गेला. अशी ही सुरेखा 23 ऑगस्ट 1965 ऑगस्ट मध्ये जन्म झाला आणि मग शाळेसाठी मे लावला गेला 23 मे 1965. पण खरा जन्म 23 ऑगस्ट 1965 चा ह्याच ठिकाणी झाला, सुरेखा वाघमारे. बघा आपण कुठे आलो आहोत, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चंद्रमुखी ब्रांच. ह्याचं का महत्व आहे हे तुला सांगायला मी इथे घेऊन आली आहे गौरी, और तुमको तो मालूम ही होगा. तो क्या आहे, ही ब्रांच आहे राजूची पहिली सुरुवात झालेली. ती तारीख होती 1/12/86 86 आणि ह्या दिवशी आम्ही इकडे आलेलो आणि मी घेऊन आलेले. माझ्या लग्नाला 3 दिवस झाले होते आणि मी इकडे तिला घेऊन आले होते. आणि मजा म्हणजे काय की इथे आले आणि इतकी ब्रांच सुंदर आणि एवढं सगळं, आणि इंटरनॅशनल ब्रांच मध्ये ती होती. आणि अटेंड कोणी केलं तुला माहितीये का? कोण? प्रमोद दिवटे. प्रमोद दिवटे याने अटेंड केल्याच्या नंतर मी ते जास्तीत जास्त 1 तासभर असेल आणि मी जाता ना राजूला काय सांगून गेले की ह्या माणसापासून दूर राहा, मला काय बरोबर वाटत नाही. मावशीने ऐकलं नाही. आणि गंमत म्हणजे माझी दूरदृष्टी बघा की मी सांगितलं ह्या माणसापासून दूर राहा का, कारण तू आमच्यापासून जास्त दूर होशील आणि ते जास्त जवळ येतील. आणि तसंच घडलं, त्यांनी राजूला दूर केलं आणि ते आमच्या जास्त जवळ आले. आणि म्हणजेच काय झालं की त्यांचा वर्क पार्टनर, राजूचा वर्क पार्टनर त्यांचा लाईफ पार्टनर झाला आणि अतिशय सुंदर जीवन त्यांचं हितूनच सुरुवात झाली. म्हणून ह्या ब्रांचचं जास्त महत्व, तिने बऱ्याच ब्रांचेस केल्या पण ह्याचं जास्त महत्व त्यासाठीच आहे. जरा हसू नको. क्या तुम्हारा क्या कहना है इसमें? बिल्कुल सही बोला, एकदम खरं सांगितलं. व्हेरीफाय करा. राजू मावशी, नाइस चॉइस ऑफ वर्क पार्टनर अँड लाईफ पार्टनर. तुला काय वाटतं ह्याबद्दल? खूप छान वाटतं, मला खूप छान वाटतं इकडे राहून. हाय, हॅलो, नमस्ते. आपण आज कुठे जमलो आहोत ओळखा पाहू. हे सुगंबीचं घर, हे आपलं घर, हे माझं घर, माझ्या आई वडिलांचं घर, माझ्या भावा बहिणींचं घर आणि आईच्या नातवंडांचं घर. हे एवढं सगळ्यांचं घर म्हणजे हे एक पुण्यस्थळच आहे, नुसतं घर नाहीये, हे एक पुण्यस्थळ आहे आणि हे सगळेजणच मानतील. आणि ह्याची खास गोष्ट काय आहे तर ह्या घरामध्येच
राजीव गांधीच्या हत्येमुळे सुरेखा आणि प्रमोद ह्यांचं लग्न झालं, इथेच झालं आणि इथेच त्यांच्या जीवनाची सुरुवात झाली. आणि आज ह्या घरातून जीवनाची सुरुवात होऊन ते आज कुठल्या घरात नवीन घरापर्यंत पोहोचलेत हे तुम्हाला मी नंतर दाखवेल बरं का. आता आपण बघूया त्यांचे नातवंडांची चेहरे. हे कोण कोण इथे जमलेलं आहे, कोण कोण जमलेलं आहे. आणि हा पण बघा कोण आहे. चला तर मग आपण परत दुसऱ्या ठिकाणी भेटूया. बाय. आपण आता अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात आलो आहोत आणि आजींनी इथे एक घंटा पण दान केला आहे, जो आता आहे इथे आणि आम्ही ते बघितलं. आपण आता आलो आहोत शिवगंगा बिल्डिंग अंबरनाथ इथे, जिथून प्रमोद काका आणि राजू मावशींचं संसारांची सुरुवात झाली आहे आणि रुचिताताईचं बालपण पण इथेच गेला आहे. इथून पुढची जर्नी आपण बघणार पार्ट्स मध्ये, येणाऱ्या व्हिडिओज मध्ये. माणसाच्या जीवनामध्ये अनेक फेजेस असतात आणि आता आपण आलो आहोत महत्वाचा फेज, जो की आई वडील होण्याचा, म्हणजे राजू आणि प्रमोद आई बाबा होण्याचं. तर हेच ते स्थळ आहे जिथे आपली रुचिता, जिने आई पण आणि बाबा पण मिळवून दिलं माझ्या बहिणीला आणि प्रमोदला. आणि ती ही सुखद घटना ह्याच ठिकाणी घडली. रुचिताविषयी बोलायचं म्हटलं तर मला वाटतं 3-4 तास पण पुरणार नाही. तर आपण तिच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवूया. हे आई पण मिळवून देणारी जागा म्हणून जास्त मनाची वाटते, जास्त जवळची वाटते. हॅलो, आता आपण इथे आलो आहोत कळव्याच्या घरामध्ये. ती अंबरनाथ वरनं इकडे ह्या घरी शिफ्ट झाली. हा कळवा एरिया पण खूप नावाजलेला एरिया आहे. अगदी कळवा सर्कल मध्येच तिचं घर होतं, त्यामुळे आजूबाजूला सगळंच होतं. आणि इथे वर राहत होती ती. आता वर मला चढायला त्रास होईल म्हणून मी काय वर गेलेली नाहीये. तर हा तिचं कळव्याचं घर आणि तिची फॅमिली कंप्लीट ह्या इथेच झाली म्हणायला पाहिजे. हे चोबळांचं हॉस्पिटल, इथे आपला रोहन झाला आणि त्यांची फॅमिली पूर्ण झाली. आणि म्हणून हे पण एक महत्वाचं डेस्टिनेशन म्हणू शकतो आपण त्यांच्या जीवनातलं किंवा आपल्या जीवनातलं, कारण का इथेच त्यांची फॅमिली कंप्लीट झाली. चला आता आपण पुढे जाऊ. हॅलो, आता आपण आलो आहोत ऋतू पार्कला. प्रमोद एच दिवटे, इथून त्यांची सुरुवात झाली, छान सुरुवात झाली. आणि हे दोन्ही मुलं इकडे चांगली शिकली. आणि हे महत्वाचं का झालेलं आहे हे पण, कारण का इथूनच रुचिता रोहन मोठी झाली, चांगल्या ठिकाणी कामाला लागली, चांगलं शिक्षण झालं आणि एका छोट्या घरावरनं ते इथे मोठ्या घरात कॉम्प्लेक्स मध्ये आले. आणि त्यांची ही प्रगती, त्यांचा ग्राफ हा वाढतच गेला. इथे वर ते 6व्या मजल्यावर राहत होते आणि इथल्या आठवणी खूप आहेत. म्हणजे अगदी जर का बोलायला गेलो आपण तर एक तासभर तरी आपण ह्याच्यावर बोलू शकतो की इथे किती छान दिवस काढले आणि इथे किती छान फेस्टिवल सगळे साजरे झाले. आता ह्याच एक नमुना आता हे दाखवणार आहे. अजिंक्य, आपण सगळेच फेस्टिवल इथे ऍज फॅमिली आपण सेलिब्रेट केलेलं. त्याच्यातून एक जो खूप माझ्या लक्षात येतं ते होली सेलिब्रेशन आहे. इथे आताही स्प्रिंकलर्स लागलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ह्याच्या पाठीच एक गार्डन आहे जिथे आम्ही आता नेक्स्ट जाणार, बट तिथे आम्ही खूप होलीचं सेलिब्रेशन केलेलं. ते आपण एकदा परत रिव्हिजिट करूया ऍज अ फॅमिली. हेच तो गार्डन जिथे आम्ही होलीचं सेलिब्रेशन चिखलमध्ये करायचं सगळे लोकांसोबत. आणि आता तिकडे नवीन डेव्हलपमेंट झालंय, इथे पार्क उघडलेलं आहे त्यांनी. बट तसं होळी जसं आम्ही इथे खेळायचो ते इथून मूव्ह झाल्यानंतर अजून आपण तसं खेळलेलं नाहीये. हाय, हॅलो. आतापर्यंत आपण सुरेखा वाघमारे ते सुरेखा दिवटे पर्यंतचा प्रवास बघितला. हे राजूचं आत्ताचं घर, हा राजवाडा. आणि ह्याचं मॅक्झिमम क्रेडिट जातं प्रमोद तुम्हाला, तुमच्या स्ट्रॉंग डिसिजनला,
तुमच्या स्ट्रॉंग डिसिजनला आणि डेअरिंगला. हे जे डेअरिंग केलं आहे हे ते खूप मोठं डेअरिंग केलं होतं तुम्ही सुरुवातीपासून, आणि तुमचा खडतर प्रवास तर सगळ्यांनी बघितलेला आहे जवळून, ते त्याविषयी तर काही सांगायलाच नको. आणि हा जो ग्राफ आहे, वाढता ग्राफ, डेफिनेटली रोहन, रुचिता पुढे घेऊन जाणार आणि तो वाढतच जाणार. तुमच्या रिटायरमेंट विषयी काय बोलू दोघांना, तुम्ही नेहमीच ऍक्टिव्ह राहिलाय आणि आता अजून ऍक्टिव्ह राहणार आणि नवीन नवीन आयडियाजने तुम्ही नवीन नवीन काही ना काही घडवणार. बस फक्त एवढंच म्हणायचं की त्याच्यामध्ये आम्हाला पण सामील करा आणि आम्हाला पण ऍक्टिव्ह ठेवा. तर ऑल द बेस्ट फॉर फुल एंटायर लाईफ. आणि हसत राहा, मस्त राहा, खुशीत राहा, सुखा समाधाने न्हावून जा. बाय. हॅलो, आता आपण आलो आहोत सायन ब्रँच. ह्या जसे चंद्रमुखी ही पहिली ब्रँच होती, ही राजूची शेवटची ब्रँच म्हणता येईल. ह्या ब्रँच मधूनच ती रिटायर होत आहे आता 31 तारखेला. तिने पूर्ण सर्व्हिस लाईफ सगळ्यांशी, नुसता स्टाफ नाही तर पूर्ण कस्टमर, त्याशी पण त्यांनी तिचे नाते अगदी छान होते आणि सगळेजण तिची आठवण करतात. हे सांगायचं का, कारण मी कधीही ठाणे ब्रँच मध्ये गेली तर असं झालंच नाही आहे की तिच्याविषयी विचारलं नाही. म्हणजे ती नुसता घरातच नाही तर तिच्या सर्व्हिस ठिकाणी सुद्धा ती पॉप्युलर आहे आणि आवडती आहे. तिची सर्व्हिस लाईफ आता जरी पूर्ण होत असेल तरी सुद्धा घरची सर्व्हिस, नातेवाईकची सर्व्हिस तर कधी सुटणारच नाही. बाई किंवा माणूस हा कधीच रिटायर होत नसतो. त्यांच्या मागे काही ना काही त्यांनी व्याप लावून घेतलेले असतातच आणि हे व्याप पूर्ण करण्याला पूर्ण लाईफ लागते. देव करो तिला आफ्टर रिटायरमेंटची लाईफ पण एवढी बिझी जाओ आणि एवढी सुखकर जाओ की तिने इमॅजिन पण केलं नसेल. आणि तिची सगळ्या इच्छा, मनोकामना, तिचे जे काही विषय ती सगळी देव पूर्ण करो, हीच देवाजवळ प्रार्थना. नमस्कार. सगळेजण एकत्र राहा, आनंदी राहा, प्रगती करा. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. राजू, प्रमोद आणि सगळेजण जसं आई बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी एकत्र असू, ह्याच्यात काही वादच नाही. आपण नेहमी एकत्र राहूया आणि अजून त्यांना आनंद देऊया. कॅमेरामन अजिंक्य पांडे, अग्नेश पांडे, गौरी पांडे, राजेश पांडे आणि मी शैला पांडे हमेशा तक.